दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना चपट्या पायाचं म्हटलंय। आज मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे। किती तुझी फडफड झाली, तू किती फडफड करत बसलास तर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारख्या चपट्या पायाच्या लोकांना आम्हाला एवढा शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही, म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असा झालाय, त्याचं मी स्वागत करतो। हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही। मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीव्हीआयपी मध्ये भेटेल ना, तिथे जा ना, तिकडे दाढी कुरवळायला। दरम्यान अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आलंय। निमंत्रितांमध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केलं गेलंय। तसेच राम मंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवण्यात आलंय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधील अनेकांना देखील निमंत्रण मिळालंय। वारकरी संप्रदाय आणि संत विभूती या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत। या सोहळ्यासाठी सुमारे 4000 ऋषी आणि 2200हून इतर पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय। यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यासारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे। पंढरपूरमधील व्यक्तींना देखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलंय। यामध्ये वारकरी परंपरा जोपासणाऱ्या साधू संतांना खास करून बोलवण्यात आलंय। त्याबद्दल या सगळ्यांनी विशेष आनंद व्यक्त केलाय। मात्र या सगळ्यांच्या यादीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश नाही। उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण नाही, यावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।